आमदार धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती आणि दंडवत घालत प्रार्थना केली आहे। आमदार धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दंडवत घालत महाआरती केली। यावेळी धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिपद मिळावे असे साकडे घालण्यात आले। धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 51 किलो लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आला। तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळेपर्यंत फेटा न घालण्याचा निर्धार समर्थकांनी व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सनी देवकते यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावे ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सांगितलं। आपण बघतो आज महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून 51 किलोचा आज मोठा एक लाडू करण्याचा आम्हाला एक समर्पित केला मी इथं, कारण साहेबांचा वाढदिवस 51 आहे म्हणून 51 किलोचा लाडू करून इथं अन्नछत्रमध्ये सगळ्या भाविकांना 51 किलोचा लाडूचा प्रसाद देण्यासाठी तुला करण्याची आज आम्ही एक संकल्पना केली आहे। लवकर मंत्रिपद मिळावं अशी एक भोळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे। ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना केलो। पहिल्यांदा महाआरती केली आम्ही, महाआरती करून हे तुलाचं नियोजन केलं। 51 किलोचा लाडू ठेवून मी स्वतः बसून आणि त्या तुल्याचं हे करून लाडूचं प्रसाद वाटप करणार आहे। आणि माझं पण आहे, जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही साहेबांना तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही। सगळ्या कार्यकर्त्याची भावना आहे महाराष्ट्रातल्या, जेवढे धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांना वाटते की आपला धनुभाऊ एक कॅबिनेट मंत्रिपदात वर्णी लागली पाहिजे। तेच आज मी आपल्या ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजाला साकडं घाललो। या प्रसंगी धनंजय मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते।